साठी हा ड्रेस वेअर केला होता. खाली जाणार होते पण तुम्हाला दाखवते पूर्ण अंधार पडला आणि जिथं लाईट आहे तिथे इतके मच्छर आहेत. मी खाली गेले होते, परत वरती आले. आता वरती पाहिलं मी, वरती पण हे नाही तर मी घरातच शूट करणार आहे. रेड कलरचा धनश्रीचा. मी काही सुरुवातच कशी केली कळलं नाही. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुमच्या मागणी होती, तुमची इच्छा होती, म्हणजे तुम्हाला रेड कलरचा स्लीवलेसचा हा ड्रेस पाहायचा आहे. तर मी आज जाते खालून, तरी तुम्हाला एकदा दाखवण्याचा प्रयत्न करते की किती अंधार पडला. अंधार लवकर होतो, म्हणजे मला वाटतं पावणे इथं आय थिंक पावणे 6लाच झाला. आणि त्यात कसं झालं, पिंक कलरचा जो ड्रेस होता तो मी शूट केलं आणि त्याच्यामध्ये मी येऊन रेड कलर वेअर करणार. त्याच्यामध्ये कस्टमर आले 2-3, त्यांचे ड्रेसेस द्यायचे होते, त्यांना बोलायचं होतं आणि ते अचानक आले. आता मी त्यांना असं नाही सांगू शकत की मला शूट करायचं, मी तुम्हाला नंतर देते. म्हणजे नाही चालेल, ड्रेस तर दाखवायचं. गार्डनमध्ये असलं की ग्रीनरी आणि थोडंसं छान वाटतं मला. एकतर टेरेसवरती किंवा गार्डनमध्ये बघते मी टेरेसवरती तुम्हाला तिथे, कारण घरामध्ये थोडंसं मला त्या निमित्ताने म्हणजे तेवढ्या वेळ मी शूट करताना मला बरं वाटतं. चला आपण बघूया वर दिसतोय का छान. तर वरतीही करू शकते, कारण नेहमी तुम्ही टेरेसवरती पाहता आणि गार्डनमध्ये, तर बॅकग्राऊंड थोडंसं छान असेल ना तर ड्रेसला लुक खूप छान येतो. हे बघा असं लाईट आहे तर किती फरक पडतो. हा कलर असाच आहे जसा दिसतोय. नाही, टेरेसला अंधार आहे, काहीही असं येणार नाही आहे. तर आज आम्हाला घरातच शूट करायचं आहे, पण खूप छान आहे. आणि थोड्याशा ड्रेसमध्ये चेंजेस आहेत. काय चेंजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवते. गळ्यामध्ये, कारण डिझाईन करतो तशा मागण्या भरपूर असतात. मला जसं सुचवलं आहे तसं मी शिवलं आहे, पण खरंच खूप छान सुचवता तुम्ही सगळ्याजणी. तर चला आपण आलो घरात, दरवाजा बंद करतो आहे आणि आता सरांना रिक्वेस्ट करावं लागेल या परत शूट घ्यायला तुम्ही, कारण बॅक कॅमेराने दाखवायचं तर काय बोलतात मला जमतच नाही आहे. तर अशी करून कशी दाखवू. तर आता सरांना बोलवते आणि पूर्ण ड्रेस दाखवते. धनश्रीचा जो रेड कलरचा सिपॉन्स आहे तोच आहे, त्याला मागणी अजूनसुद्धा आहे, भरपूर आहेत. आय थिंक 200 पूर्ण झाले ड्रेसेस. आता वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये, गळ्यात डिझाईन वेगळे आहे, थोडेसे लॉंग काहीतरी थोडं चेंजेस हवेत सगळ्यांना. त्या पद्धतीने मी डिझाईन करायला लागले. झालं का नाही लाल ड्रेस काय पिंक ड्रेस वगैरे घालून? रेडी कधीच सांगते शूट घ्यायचंय. हा बॅकग्राऊंड चांगला दिसतो की हा दिसतोय ते सांगा. ते दोन्ही दिसतंय, दोन्ही अर्धा घेतो. अर्धा नाही, कोणतं छान दिसतंय? छान आहे, तरी ते येणारच ना. ते येऊ द्या, पण माझा ड्रेस उठून दिसला हा पाहिजे. उठून दिसतो, उठून माझ्याकडे येते ते. इकडे येऊ की इकडे येऊ? आता परत तिकडे जा. तसं दोन्हीकडे सेमच दिसतं, राहू दे. ठीक आहे, थोडस जवळून घ्या. अरे जवळून म्हणजे पूर्ण ड्रेस यायला पाहिजे ना. ड्रेस यायला पाहिजे, तिकडचं करायचं आपल्याला शूट. ड्रेस बघणार आहे तो, चेहरा थोडी बघणार आहे कोणी. तर काय झालं, मी पिंक कलरचा ड्रेसचं शूट घेतलं. त्यांना म्हणले रेड कलरचं करूया. नाही तू उद्या कर म्हणजे मी परत तयारी नाही करणार, मला कंटाळा आलाय. खाली फर्स्ट फ्लोअरला श्रद्धा राहते, म्हणजे माझी मुलगीने. तर मी तिला सांगत होते की काकाला मी पटवते पण काका पटत नाहीये. तर त्याचा अर्थ वेगळा आला, म्हणजे पटवणं म्हणजे जे नॉर्मल हे करतो ते तसा अर्थ नव्हतं. म्हणजे मी सांगते ते तुम्ही ऐकत नाहीत असं म्हणत होते तिला. बोला आता. कळलं तिला? कळलं. हा, तुम्ही पटवता आणि ते पटत नाही असं होईल का बोल? हा, तिने उत्तर इतकं छान दिलं. काकू तुम्ही पटवता आणि काका नाही पटत. म्हणजे अगं तसं नाही, ते कधीच पटलेले आहेत म्हणले. ते पटले नाही, मी पटवलंच कुठं तुम्हाला. पण हा अर्धी कुठे अरेंज मॅरेज झालंय, त्यामुळे पटवण्याचा प्रश्न येत नाही. बरोबर. मग कॉलेजमध्ये ते असलं असतं तर ते पटवापटीच्या गोष्टी असतात. बरं झालं नव्हती कॉलेज. का बरं? का आम्हाला अरेंज मॅरेज करायचं असतं ना. असं आहे, त्यावेळेस आपल्याकडे आहे. पण काय नुकसान झालंय का? आता तुम्ही मला ते मोबाईल तुमच्या पूर्ण चेहऱ्याला कव्हर झालं का? थांबा, ड्रेसचं तर सांगणार आहे. काय तुमचं नुकसान झालंय का ते सांगा. झालं नाही, फायदाच झाला. काय फायदा झालाय? अरे नुकसान कधी होतच नाही का? ओके, म्हणजे नुकसान फायदा काय नसतं. लग्न दिले तिथं त्याच्या आपल्याला व्यवस्थित आपण समजून घेतलं की खूप मस्त असा संसार होतो. चालेल, चला तुम्ही सांगा ह्या ड्रेस बद्दल. कुठला ड्रेस आहे? थांबा, एवढे बघतात, सगळ्यांचं वाटतं की सर खूप लक्ष देतात, सर खूप मदत करतात. आणि असे तुमच्या बहिणी, माझ्या मैत्रिणी सगळ्याच बोलतात की नाही सगळंच करतात.
आता मी विचारते ह्यांना, हा सांगा ह्या ड्रेस बद्दल सांगा. हे ड्रेस मी काय वेअर केलंय, कितीला आहे, का आहे, नाही का सांगा. रेट माहिती नाही आहे. रेड कलर आहे, बॉर्डरला ते काय लेस लावलेलं आणि छान दिसतो बस. कुठल्या ड्रेसला बॉर्डर आहे, कशाला ते बॉर्डर? ओढणीला मग ओढणी असं सांगायचं. हा ड्रेस कुठला आहे, नाव काय आहे? सिफॉन कपडा आहे का साडीचा आहे? हा, शिफॉन कपडा. हा, काय बोलतात ह्या ड्रेसला, नाव काय आहे? नाव काय कोणासाठी म्हणजे शिवले होते? सगळ्यात जास्त कुठल्या ड्रेसची माझ्याकडे मागणी आहे सर? धनश्रीला असेल. हा, धनश्रीला असेल. नाही, शिवला होता का? धनश्रीला एवढे ड्रेस एवढे घातले, आता कुठला मला काय माहिती. पण सगळ्यात जास्त मी कुठला कपडा तुम्ही जास्त आणला? हेच मला वाटतं. हे नाही. हां बरोबर. काय बोल? अरे मी कुठं होतो तेव्हा आणलं तेव्हा? अरे मध्ये 1.5 महिने नव्हते तुम्ही, त्याच्या आधी त्याच्यानंतर? आज रेडच भरपूर आणला बरं. हा, किती आणलाय, कितीदा काय आणलाय? माहित, 100 मीटर पेक्षा जास्त असेल. किती वेळेस आणलाय? खूप वेळ आणला मी, कुठं मोजलं. हा, तर तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे ते मदत करतात, पण काय आहे हे माहिती नाही. तुम्हाला सांगते, तुमची बायको हे जे ड्रेस शिवली होती ते रेड कलरचा अनारकली धनश्रीसाठी राजस्थानला जाणार होती तेव्हा शिवलं होतं. तिने ते 6 महिन्यानंतर तिच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. स्टोरी सांगते आता, माझ्याच नवऱ्याला सांगते, दुसऱ्यांना सांगण्याआधी. तर तो ड्रेस खूप जणांना आवडला. तर मध्ये मी जेव्हा शिवले तेव्हा बंद नव्हता ना कॅमेरा. नाही. हा, तर 101 ड्रेस झाले होते. तुम्ही राजस्थानला गेले, 1.5 महिन्यात परत 100 पूर्ण झाले. त्याच्यामध्ये सगळे कलर, ब्लॅक, पिंक, लक्ष द्या, पिस्ता, ग्रीन. अरे मला थोडी सांगते ते त्यांना. अरे तुम्हाला सांगते, म्हणजे तुमचे ते जसं जसे ह्या ड्रेसमध्ये कलर सांगितलेत ना, तसे मी ते डिझाईन करून देते. किती कोरिअर करतो आपण दिवसाला? एकदा बरंच असतं. किती? एकदा 10-15 पण कोरिअर असतात. मग त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की आपली बायको कुठं तरी बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ मध्ये दिसताय. समजा मी सोबत नसेल, माझे एखादी सबस्क्रायबर भेटले तुम्हाला आणि विचारले, तर काय बोलतील तुम्ही? ते डिपार्टमेंट तिकडं, आम्हाला काय माहिती. मी लिंक पाठवेन फक्त त्यांना. असं सांगणार. तुमची बायको कसं डिझाईन करते ते सांगतील का? अरे आपला फील्ड नाही आहे तो, आपण फक्त हेल्प करायचं, सपोर्ट हा, हेल्प करायचं. करायचं, सपोर्ट ते झालं. पण कशी शिवते एवढं सगळं मागणी आहे, तर तुम्हाला काय वाटतं? ते मोटर लावलेलं आहे, चालू करते आणि शिवते. हे 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 मुद्दाम असे उत्तर अरे देतात. कशी शिवते म्हणजे शिवते. हा, चालेल. चला आता मेन मुद्द्यावर येऊ. मला वाटतं किती मिनिटाचा झाला व्हिडिओ ह्याच्यातच आपला? 5. हा, चालेल. तुम्हाला आवाज ऐकायला आला की असं खेळीमेळीचं माझ्या घरी वातावरण असतं. कधी ते सिरियसली कुठली गोष्ट घेत नाहीत. पण असं नका म्हणू की ते खूप असे काय बोलतात, काही मी केलं तर चालतं असं नाही. नॉर्मली स्ट्रिक्ट आहेत आणि असलंच पाहिजे. त्यांचा मला धाक आहे की नाही? आहे, धाक आहे. पण असं भीती नाहीये की काही, पण सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगते. तेही विचारा तुम्ही त्यांना. मी कुठल्याही गोष्टी काही करत असेल, बिझनेसमध्ये, शिलाईमध्ये किंवा आज युजल बाकी गोष्टीमध्ये, मी तुम्हाला किती काही गोष्टी सांगते की सांगत नाही? अति सांगते. अति सांगते म्हणजे? हा, बोला. फुल 100% ट्रान्सपरंट. हा, कारण असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कसं असतं, गैरसमज होत नाही. कुठली गोष्ट आपल्या घरच्यांपासून लपवायची नाही. हा, आपलं वैयक्तिक मित्र मैत्रिणी, काही वैयक्तिक ज्या गोष्टी असतात, जेव्हा ज्या गोष्टी आपण सांगण्याने अगर कुणाला त्या गोष्टीचा इफेक्ट चुकीचा होत असेल, ती गोष्ट नाही सांगायची. पण बाकी सगळं सांगायचं. कधी कधी कसं असतं, आपण करतो एक आणि दुसरं समजलं जातं. त्यापेक्षा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या बरं. सर शांत आहेत, मी बडबडी. चालेल, चला ड्रेस सांगते. हा राऊंड गळ्यामध्ये पंचकोनी आहे आणि ह्याला पॅच लावले, त्यामुळे गळा बघा किती सुंदर असा आणि वेगळा दिसतो. गळा तुम्हाला जवळून घेतला. आतमध्ये एक वेगळा कपडा आहे, कसं ड्रेस दिसतोय ना, पण ह्याच्यामुळे गेटअप किती छान येत आहे. हे बघा, दिसतो. गळा ऍक्च्युली डीप ठेवला मी आधी. आणि कोणी म्हणजे 1 2 3 असं नसतं. ह्याला कोण काढू नका. मॅथ्स मधल्या भूमीत काय बोलतात, गणित आणि भूमीत ते काय बोलतात, तसं नसतं. तर हा राऊंड केलाय डीप आणि त्याच्यामध्ये हे पॅच लावलं, त्यामुळे गेटअप खूप सुंदर आलाय. आणि मागून हे बघा डीप गळा आहे ऍज युजल, आणि कुठंही शोल्डर उतरत नाही आणि फुल घेर आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता, जिथपर्यंत मेन कपडा आहे तिथपर्यंत खालचं असतं. कुठं असं हे असं नाहीये की हा कपडा जास्त आणि हा कपडा 1-1.5 इंच ते 2 इंच कमी असतो. एकदम कमी घेऊ नका तुम्ही. 4-5 इंच कमी घेतलं तर येईल. ह्याच्या खाली लेगिन्स इतकंच दिसतं आणि रेड हे काय बोलतो आपण, लेस लावलंय गोल्डनचं, असं आहे. आणि घेर दाखवते तुम्हाला. खूप सुंदर असा गेटअप आला ह्याचा. आणि स्लीवलेस आहे. स्लीवलेस पाहायचं होतं तुम्हाला, मी वेअर केलेलं. ह्याच्यासाठी मी इतकी एक्सरसाइज केले. 3 इंचच पोट कमी झालंय, फक्त 3 इंचच कमी झालंय. तुम्ही एकदा सांगा ना, मी बारीक मला वजन कमी नाही करायचंय, फक्त
फक्त पोटाचा घेर कमी करायला सांगितलंय. तर तुम्ही आता सांगा, ठीक वाटते की ओर वाटते, काय वाटते? ठीक. ठीक वाटते. म्हणजे तू चांगली दिसत नाहीस. नाही, पोटाचा घेर अजून कमी करायचा असं. हो, होईल होईल होईल. हा, तर चालेल. आता मी घेर फिरवून दाखवते. हे बघा कसा वाटतोय. मस्त. फिर अजून. नको 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 नको, बस झालं. मला ना ऍक्च्युली कथक शिकायचंय. माझी छोटी कथक करते आणि मोठी भरतनाट्यम करते. आणि हा, आज दोघांचं म्हणून मी बरेच जण बोलतात की मुलींचं काही तुम्ही उल्लेख करत नाही. तर आज माझी श्रद्धा, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही धनश्रीच्या व्हिडिओमधून पाहिलं तिला MBA साठी. ती आहे धनबाद IIT ला. आज तिचं स्पोर्ट्स होतं. ती नॅशनल व्हॉलीबॉल खेळे. आज ती 6 वर्षांनंतर तिने आज काय केलं, थाळीफेक ना. हा, तर तिथं तिला त्या कॉलेजमधून काहीतरी गोल्ड मिळाला आणि इतकी ती खुश होती. फोन केलेला एखादा मी तिचा तो फोटो लावते. तुम्ही बोलताय की उल्लेख करत नाही, पण नसतातच माझं शिलाईचं चॅनल आहे ना, म्हणून मी शिलाईच्या अवतीभोवती सांगते. कधी तर मी दाखवते. पण तुमच्या मुलांकडे तुम्ही आवर्जून सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्यांची आवड कशात आहे ते पहा. श्रद्धा ज्या आजच्या लेवलला आहे तिला ती तर खूप मेहनत केली, पण तेवढं आवर्जून आम्ही लक्ष दिलो. मला वाटतं 6वी का 5वी पासून ती महाराष्ट्राच्या ह्याच्यातून ती खेळायची. 10वी नंतर तिचे ते एक्झाम क्रॅश व्हायचे, त्यामुळे तिने ते ब्रेक घेतला. पण खूप मेहनत केली तिने. म्हणजे बघायला गेलं तर डान्स, परत स्पोर्ट्स आणि अकॅडमी, हे अभ्यास तिन्हीच राहायचं. म्हणजे आम्हाला कळायचंच नाही की तिला कशात जास्त आवड आहे. ती सगळं करायची आणि तिला फक्त टाइम मॅनेज करायचं. खूप मेहनत केले. आज तो रिझल्ट दिसतोय मला. आपण कितीही केलं तरी त्यांच्यामध्ये पण पाहिजे कशात आवड आहे ते तुम्ही लक्ष देऊन करा. एक मी भरतनाट्यम तिला खास ठेवलं होतं, कारण एक कुठली तर कला जपायला पाहिजे म्हणून. कारण आजच दुपारी सकाळी एकांचा फोन आला होता की तुमच्या मुलीचं IIT धनबादला हे झालंय. माझ्या मुलीसाठी आम्ही प्रयत्न करत आहे. जे आहे मी त्यांना सांगितलं, मी तुम्हाला नंबर देते, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांनीही सांगितलं की व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्ही कधी तर उल्लेख करत जावा. ते खास विषय असतील तर मी बोलेन त्याच्यावरती. पण मी डिझायनिंग आणि स्टिचिंगचं चॅनल म्हणून मी ते सांगते. बाकी असं माझं घरचं किंवा वैयक्तिक सांगून असं माझं काही नसतं. मैत्रिणीमध्ये कार्यक्रमात गेले तर तेही तुम्ही व्हिडिओ पाहतात. तर चालेल. हा ड्रेस मी तुम्हाला पूर्ण टोटली सांगितलेला आहे कसं आहे काय. आणि ह्या ड्रेसची किंमत ओढणी सोबत 1200 आणि 100 रुपये मी कोरिअरचा खर्च घेते ऑल. मग 1300ला तुम्हाला घरपोच भेटते. तुम्ही आधी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं. व्हॉट्सअप नंबर 9422666530. साईज सांगायचंय. तुम्ही साईज टेलरांकडून घेऊन दिल्यानंतर सुद्धा मी व्हिडिओ कॉलिंगवरती तुम्हाला व्हॉट्सअपवर म्हणजे बघते, मी चेक करते, कारण थोडासा फरक असतो आणि त्यानुसार तुमचे ड्रेसेस शिवून देते. आणि कसं सांगितलंय, काय सांगितलंय, पिंक ड्रेसेस मी पूर्ण व्यवस्थित सांगितलंय. तर ह्या ड्रेसबद्दल पण माहिती पूर्ण दिलेली आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये गळ्याचे पॅटर्न काही चेंजेस असते. कुणाला गळा बंद पाहिजे किंवा स्लीव आहे, ह्याच्यात आंब्रेला, स्लीव इथपर्यंत आला असं झुलते, वेगवेगळे स्लीव लावले तर त्याचे थोडंसं अगर कपडा जास्त गेला, थोडासा नाही खूप फरक पडला तर 50 ते 100 रुपयेचा फरक पडतो. तर खूप छान असं ह्या ड्रेसला रिप्लाय आलाय. बाकी सगळ्या ड्रेसला तितकाच छान रिप्लाय आला. म्हणजे शिपांचा जो पिंक कलरचा आहे त्या सुरुवातीला जेव्हा बुक झालं होतं तेव्हा मला वाटलं होतं की 100च्या वरती परत कधी क्रॉस होणार नाही, पण परत 100 क्रॉस झाले. कारण ऍक्च्युली ते ड्रेस खरंच दिसतात खूप छान. ऍक्च्युली खूप जण डार्क नको वाटतात, तर तुम्ही जे कलर सांगतील ते कलर अवेलेबल आहेत माझ्याकडे. त्याचा खास व्हिडिओ तेही सुद्धा तुम्ही चेकआउट करा. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.